नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधिलिखित भाग 41. आज बऱ्याच महिन्यांनी वामिनी आणि मानसीने बाहेर भेटायचं ठरवले. मानसीने विनाला नाईक विल्लावर आणले तेव्हापासूनच वामिनी त्यांच्यावर नाराज होत्या. त्यातल्या त्यात स्वतःच्या मुलीसाठी शरणायासाठी निवडलेले स्थळ म्हणजे विद्युतचे लग्न विनाशी जेव्हा त्यांनी मान्य केले तेव्हा तर वामिनीचा राग अनावर झाला. यावरून त्यांनी मानसीसोबत भांडणही केले होते, पण त्यांचे एकच मत, विना विद्युत एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना विनाकारण दोघांचे सुख हिरावून घ्यायचे नाही. आज मानसीनेच वामिनीला कॉल करून त्यांच्या नेहमीच्या कॅफेमध्ये बोलावून घेतले. वामिनी शांतपणे त्यांची कॉफी घेत होत्या. त्यांनी तर मानसीकडे नजर उचलून पाहिलेही नव्हते. तू अजूनही माझ्यावर नाराज आहेस का? मानसीने नाराजीत विचारले. वामिनीने एकवार त्यांना पाहिले आणि बोलायला सुरुवात केली. नाराज तर असणारच ना. विना तुझी मुलगी नसून तू तिला स्वतःच्या घरात ठेवून घेतलेस. एवढेच नाही तर विद्युतचे लग्न तिच्यासोबत ठरवून मोकळीही झालीस. तुला शनायाची जराही काळजी वाटली नाही का? तुझी मुलगी आहे ना ती. कोणती आई स्वतःच्या मुलीचे सुख दुसऱ्याच्या पदरात टाकते? मला याच गोष्टीची चीड होती, वामिनी बोलल्या. तसे मानसीने मान खाली घातली. पण ना, आता वाटायला लागले तुझा निर्णय योग्य होता. विनासोबत लग्न झाल्यापासून माझा विद्युत एकदम चेंज झाला. ओठावर सतत हसू असते त्याच्या आणि आधीपेक्षा बोलतोही जास्त. थँक्स मान, आज तुझ्यामुळे माझा विद्युत बरा होत आहे. वामिनीने मानसीचे हात हातात घेतले. डोळ्यात हलके पाणी होते पण ओठावर समाधानाचे हसू. वामिनी, मला तुला काही सांगायचं आहे, मानसी गंभीर सुरात बोलल्या. बोल ना. विना कोणी दुसरी नाही, माझी मुलगी आहे. मानसी विनाला आठवत बोलल्या. तुझी मुलगी म्हणजे? वामिनी गोंधळून त्यांना बघू लागल्या. मी जन्म दिले तिला, मानसी बोलल्या. व्हॉट? म्हणजे तुला 2 मुली आहेत? खरं खरं सांग, तुझे लग्नाआधी बाहेर अफेअर तर नव्हते ना? वामिनी आता चिडून मानसीला बघायला लागल्या. काहीही काय बोलतेस ग? पियुष शिवाय माझ्या आयुष्यात दुसरे कुणीही नाही आणि विना पियुष आणि माझीच मुलगी आहे, मानसी चिडून बोलल्या. मग एवढी वर्षे विना कुठे आहे तुम्हाला माहीत कसे नाही? आणि अचानक कसे कळले विना तुमची मुलगी आहे? वामिनी तर पुरत्याच गोंधळल्या. मानसी शून्यात नजर लावून बसल्या. मान, म्हणजे तुला विनाचं पास्ट माहीत आहे? वामिनीने त्यांच्या हातावर हात ठेवून जरा कचरत विचारले. सगळं आठवून मानसीचे डोळे भरून आले. त्यावर वामिनी शांत झाल्या. तुला माहीत आहे वामिनी, माझी विना 1 दिवसाचीच होती. तिचा चेहरा नीट आठवतही नाही ग. तर कोणीतरी माझ्या विनाला चोरून नेले आणि त्या बदल्यात त्यांची मुलगी माझ्या पदरात टाकली. तिला आमचीच मुलगी समजून लहानाची मोठी केले. काही वर्षांनी कळलं तिला हार्ट प्रॉब्लेम आहे. तिचे ऑपरेशन करणे गरजेचे होते, नाहीतर आम्ही आमच्या लेकीला गमावून बसणार होतो. तिच्या टेस्ट केल्या तेव्हाच कळलं ती आमची मुलगीच नाही. आम्ही तर शॉक होतो. मग आमची मुलगी कुठे आहे? खूप शोधले तिला, पण कळलेच नाही. आणि देवाची मर्जी, मला दुसरे मुलंही होऊ शकत नव्हते. मग तिलाच आपली मुलगी मानून लहानाची मोठी केले. तिला आधीपेक्षा जास्त प्रेम दिले, पण तिने कधी आमच्यावर प्रेम केलेच नाही. पण ना, देवाला आमचे दुःख पाहून झाले नाही. जेव्हा पियुष हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाच काहीही नाते नसताना विनाने आमची मदत केली. स्वतःच्या वडिलांसारखी तिने सेवा केली. असे म्हणत त्यांनी विनाचे ॲक्सिडेंट, तिच्या चेस्ट जवळचे मार्क, मग तिचे DNA चेक करणे सगळं सांगितले. सोबत आध्याने त्यांना विनाविषयी जे सांगितले तेही सांगून टाकले. वामिनी तर सगळं ऐकून सुन्न झाल्या. हॉरिबल, किती भयानक आहे हे. म्हणजे स्वतःच्या लेकीसाठी त्यांनी विनाला किडनॅप केले आणि तिला अशा दलदलीत ढकलले. अशा लोकांना तर शिक्षा व्हायलाच हवी मान. त्यांच्यामुळे विनाने किती काय सफर केले.
वामिनी चिडून बोलल्या. आज पहिल्यांदा तिच्याविषयी वाईट वाटत होते त्यांना. कोणत्या बेसवर त्यांना शिक्षा करायची? आमच्याकडे त्यांच्या विरोधात काहीच पुरावे नाहीत. त्याने वीणाला किडनॅप केले तेही नाही आणि वीणाला जबरन त्या मार्गाला लावले तेही नाही. पण वीणाचा जो खरा गुन्हेगार होता त्याला चांगली शिक्षा झाली. मानसी डोळ्यातील पाणी पुसून बोलल्या. पण काहीही म्हण, वीणा अगदीच फायटर आहे. मला अभिमान वाटतो तिचा. आणि ते शनाया सेम तिच्या खऱ्या आईबाबासारखी निघाली स्वार्थी. वामिनीच्या डोळ्यात वीणाविषयी अभिमान तर शनायाविषयी राग दिसत होता. बरं, वीणाचा कॉल आला होता का? कशी आहे ती? केव्हा येणार आहेत? काही कळलं? मानसी विषय बदलत बोलल्या. जाऊन 1 दिवसही नाही झाले तर तुला लेकीची आठवणही आली? वामिनी हसून बोलल्या. त्यावर मानसीही हसल्या. पोहोचल्याचा कॉल आला होता. कधी येणार ते कळलं नाही. तसेही काही घाई नाही, येऊ दे त्यांच्या मर्जीने. आपली दोन्ही लेकरे आजवर सुखापासून अलिप्तच होती. निदान एकमेकांच्या साथीने मन भरून जगू दे. वामिनी विद्युत विनाचा खुललेला चेहरा आठवत बोलल्या. मानसीनेही हसून होकार भरले. दोघी कॅफेच्या बाहेर पडल्या. वामिनी त्यांच्या कारच्या दिशेने निघाल्या तर मानसी त्यांच्या. मानसीने कार गेटच्या बाहेर काढून रस्त्यावर लावली. थोड्या दूर गेलेच असतील की अचानक त्यांच्या कारसमोर एक स्त्री आली. तसे मानसीने जागीच ब्रेक लावले, पण त्या स्त्रीला धडक झाली होती. मानसी घाईने कारच्या बाहेर आल्या. त्यांच्या पाठी येणाऱ्या वामिनीही कारच्या बाहेर आल्या. तुम्ही ठीक आहात? मानसीने त्या स्त्रीला उठायला मदत केली. त्या स्त्रीच्या हाताला खरचटले होते तर पायाला लागल्याने त्यांना नीट उभे राहता येत नव्हते. मानसीने त्यांना रस्त्याच्या कडेला बसवत कारमध्ये असलेली पाण्याची बॉटल त्यांना दिली. सॉरी, माझ्या लक्षात आले नाही. मानसी एकटक त्यांना बघू लागल्या, पण त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही. मानसी, काय झाले? वामिनी लगबगीने त्यांच्या जवळ आल्या. या माझ्या कार समोर आल्या, मानसी बोलल्या. वामिनी त्यांना बघायला लागल्या. अंगावर साधीशी काटापदराची साडी, गळ्यात सोन्याचे दागिने, कपाळावर थोडीशी मोठी टिकली, हातात बांगड्या त्यांना बघूनच कळत होते त्या मुंबईच्या नाहीत. तेव्हाच एक पुरुष पळतच त्यांच्या जवळ आले. काय झाले? तुला सांगितले होते ना इथे बसून राहा, मी पाणी घेऊन येतो. ते पुरुष चिडून बोलले, पण चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मला माफ करा दादा, माझ्यामुळे यांना दुखापत झाली, मानसी बोलल्या. तुम्ही माफी नका मागू ताई, तिला जरा बरं नसते म्हणूनच ते दवाखान्यात घेऊन आलो होतो. त्याने तुमची गाडी येताना पाहिले नसेल, ती व्यक्ती बोलली. त्याने त्या स्त्रीला आधार देत चालवत नेऊ लागले. एका हाताने ऑटोला थांबवणे सुरू होते, पण एकही ऑटो थांबले नाही. त्या स्त्रीला नीट चालताही येत नव्हते. मानसीला त्यांची दयाच आली. 1 मिनिट दादा, यांना डॉक्टरांना एकदा दाखवून बघा, होऊ शकते मुक्कामार असेल आणि खरचटलेही आहे. इथे जवळच माझे घर आहे, तुमची हरकत नसेल तर माझ्या घरी चला, त्या थोडा वेळ आरामही करतील, मानसी बोलल्या. तू वेडी आहेस का मान? ओळख ना पाळक कोणालाही कसे घरी बोलावत आहेस? उगच काही प्रॉब्लेम नको व्हायला, त्यांचे ते बघून घेतील ना. वामिनी कपाळावर आठ्या पाडून मानसीला बघायला लागल्या. त्यांना माझ्यामुळे दुखापत झाली, बिचाऱ्या त्यांना तर नीट चालताही येत नाही. आणि ऐकलंस ना तू, त्या आजारी आहेत. एवढी तर आपल्यात माणुसकी आहे ना वामिनी. आणि मला नाही वाटत कुठला प्रॉब्लेम येईल. अगं, गावातील साधी माणसं आहेत ती, मानसी त्यांना समजावत बोलल्या. ठीक आहे, कर तुझी समाजसेवा. वामिनी पाय आपटून त्यांच्या कारमध्ये जाऊन बसल्या. मानसीने त्या कपलला त्यांच्यासोबत जायला तयार केले. काही वेळाने कार नाईक विलावर पोहोचली. पाठोपाठ वामिनीही तिकडे आल्या. उगाच 2 अनोळखी माणसांसोबत मानसीला एकटं सोडणं त्यांना योग्य वाटले नाही. त्यांची काळजी बघून मानसी गालातच हसल्या. चौघेही आत निघून गेले. रेखाताई, यांच्यासाठी गेस्ट रूम रेडी करा. आत येताच मानसीने मेडला ऑर्डर दिली.
ते जोडपे सोफ्यावर बसले. मानसीने लगेच त्यांच्या डॉक्टरांना बोलावून घेतले. तोपर्यंत त्यांचा चहा नाश्ता झाला. तुमचे गाव कुठले? मानसीने काहीतरी बोलायचं म्हणून विचारले. भैरेवाडी, त्या पुरुषाने सांगितले. यांना काय झाले? ह्या बोलत नाही का? त्या स्त्रीकडे बघत मानसीने विचारले. ते काही बोलणार त्याआधीच डॉक्टर आले. तसे त्यांचे बोलायचे राहूनच गेले. डॉक्टर चेक करून काही औषधं देऊन त्यांना आराम करायला सांगून निघून गेले. तुम्ही आजच्या दिवस आराम करा, बरं वाटलं की मग जा, मानसी बोलल्या. धन्यवाद ताई, तुमची खूप मदत झाली. आता हिला या अवस्थेत गावालाही घेऊन जाऊ शकत नव्हतो, ती व्यक्ती बोलली. काही हरकत नाही, मानसी हसून बोलल्या. त्या स्त्रीला आधार देऊन गेस्ट रूमच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हाच मानसीचा मोबाईल रिंग झाला. वीणाचा व्हिडिओ कॉल होता. त्याने हसतच कॉल रिसीव्ह केले. मी तुझ्यावर नाराज आहे. आत्ता आठवण आली होय का तुला आईची? तू आता खूप बदललीस, मानसी गाल फुगवून बोलल्या. आई, अगं नाराज नको होऊ ना. आणि मी काही बदलले वगैरे नाही हा. आत्ता उठले आणि लगेच तुला कॉल लावले. पलीकडून विनाचा हसरा आवाज कानावर पडला. तसे गेस्ट रूमच्या दिशेने जाणारे कपल जागेच स्तब्ध झाले. विना, ती स्त्री हळूच पुटपुटली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याने वळून पाहिले तर मानसी, वामिनी मोबाईलवर हसून बोलत होत्या. ती स्त्री घाईने त्यांच्या जवळ आली. तसे त्यांचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. ताई, जरा सांभाळून. तुम्ही आराम करायचे ना, कशाला परत इकडे आलात? मानसीने मोबाईल वामिनीजवळ देत त्यांना आधार देत उठवत सोफ्यावर बसवले. वामिनी गोंधळून त्यांना बघायला लागल्या. आता तुम्ही कोणासोबत बोलत होतात? त्या स्त्रीने कातर स्वरात विचारले. तसे मानसी गोंधळल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे अस्वस्थ भाव बघून मानसीला आश्चर्य वाटले. माझी मुलगी वीणा, मानसी गालात हसून बोलल्या. पिक्चरमध्ये हिरोईन आहे का? त्या स्त्रीने विचारले. हो, आता टॉपची हिरोईन आहे माझी सून, वामिनीने जरा ठसक्यात उत्तर दिले. चेहऱ्यावर गर्व स्पष्ट झळकत होते. सून? त्या स्त्रीने आश्चर्याने विचारले. आता आता कुठे आहे ती? त्या स्त्रीने मानसीचे हात हातात घेतले. त्या अगदीच थरथर कापत होत्या. तरीही डोळ्यात कसलीशी चमक होती. पण तुम्ही का तिची एवढी विचारपूस करत आहात? वामिनी कपाळावर आठ्या पाडून त्यांना बघायला लागल्या. अगं, माझी लेक एवढी मोठी ॲक्टर आहे, तिचे फॅन्स असतील, साहजिकच त्यांना तिला भेटावंसं वाटत असेल. मानसीने वामिनीकडे हसून पाहिले. सॉरी ताई, तुम्ही तिला भेटू शकणार नाही. माझ्या लेकीचे आत्ताच 2 दिवसाआधी लग्न झाले, तर दोघेही जरा फिरायला गेले, मानसी बोलल्या. तसे ती स्त्री पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला बघायला लागली. पण अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. अरे वहिनी, तुम्ही आज इकडे? दारातून आत येत पियुषने हसून वामिनीला विचारले. आता तुमची लेक माझी सून झालीच आहे, तर राग का धरून ठेवायचे? आता माझ्या म्हणण्याने बदलणार तर नाहीच आहे काही. म्हटलं मानला माफ करून टाकावे, वामिनी नेहमीचे त्यांच्या अंदाजात बोलल्या. तसे मानसी पियुष गालात हसले. ह्या कोण आहेत? पियुषने अनोळखी नजरेने त्या कपलला पाहिले. तसे त्या स्त्रीने त्यांच्यावर असलेली नजर झुकवली. मी तर त्यांना विचारलेच नाही, पण हे भैरेवाडीतून आले. वाडीत माझ्या कारणे या ताईचा अपघात झाला आणि त्या आजारी आहेत, म्हणून यांना घरी घेऊन आले, मानसीने सहस्वरात सांगितले. भैरेवाडी? पियुष पुटपुटले. मनात काही विचार आले, पण त्यांनी ते झटकले. बरं, तुम्ही आराम करा, पियुष बोलून त्यांच्या रूममध्ये निघून गेले.
ती स्त्री एकटक मानसीला बघायला लागली. मग भानावर येत काही न बोलता त्यांना दिलेल्या गेस्ट रूममध्ये निघून गेले. पियुष आल्याने वामिनीही त्यांच्या घरी निघून गेल्या. गेस्ट रूममध्ये ती स्त्री बेडवर अस्वस्थ होत इकडे तिकडे कड फेरत होती. कुंदा, अगं काय झालं? जास्त त्रास होत आहे का? त्या पुरुषाने काळजीने विचारले. अहो, हे घर कोणाचे आहे माहीत आहे? ती स्त्री उठून बसत केविलवाणं त्यांना बघायला लागली. तसे ते पुरुषही उठून बसले. कोणाचे म्हणजे? त्या ताईचे आहे. खूप चांगल्या आहेत त्या. असे देव माणसं आताच्या काळात कुठे बघायला मिळतात? एवढे श्रीमंत पण जरा म्हणून घमंड नाही, ते पुरुष बोलले. आणि त्याच देव माणसांचे आपण गुन्हेगार आहोत. कुंदा त्यांच्याकडे बघून कातर स्वरात बोलल्या. म्हणजे? ही तीच माणसे आहेत ज्यांच्या 1 दिवसाच्या बाळाला मी आपल्या बाळाशी बदलले. रवीना यांचीच मुलगी आहे. कुंदा रडत बोलल्या. काय? नागसेन घाबरून तिला बघायला लागले. कुंदाने होकारात मान हलवली. देवाची लीला न्यारी. ज्या मुलीला आपण पळवून नेले ती त्यांची लेक त्यांना परत मिळाली आणि इथे येताच तिचे भाग्य पलटले. त्या ताई सांगत होते विनाचे लग्न झाले. आता आपली दुर्दैवी सावली तिच्यावर पडायला नको. आता तिच्या आयुष्यात सुख आले. उगस आपल्यामुळे तिला त्रास नको. आता तर या देवमाणसांना नजर मिळवायची माझ्यात हिंमत नाही. आपण आताच इथून निघून जाऊ. कुंदा पॅनिक होत बोलल्या. तू शांत हो कुंदा. एवढ्या रात्री आपण कुठे जाणार? पहाटेलाच आपण इथून निघून जाऊ. आता तू आराम कर. नागसेन त्यांना शांत करत बोलले. मग दोघेही बेडवर आडवे झाले, पण डोळ्यावरची झोप मात्र कुठल्या कुठे पडून गेली. वीणाला बघायची खूप इच्छा झाली त्यांची, पण त्यांनी तोही हक्क गमावले. वीणा कधीच त्यांना बघून खुश होणार नाही माहीत होते त्यांना. पहाटे 5 वाजता नागसेन कुंदा दबक्या पावलाने गेस्ट रूमच्या बाहेर आले. विलावर सगळीकडे भयान शांतता होती. हॉलमध्ये डिम लाईटचा मंद उजेड पसरला होता. कुंदाला आधार देत नागसेन हॉलमधून बाहेर पडणार तसे एक आवाज कानावर पडला. पाठोपाठ हॉलमधली सगळी लाईट ऑन झाली. आम्हाला न भेटताच जात आहात? हा पुरुषी आवाज पियुषचा होता, जे सोफ्यावर पायावर पाय ठेवून ऐटीत बसून त्यांनाच रोखून बघत होते. तसे नागसेन कुंदाने आवंडा गिळत एकमेकांना पाहिले. माफ करा दादा, तुम्हाला त्रास नको म्हणून आम्ही न सांगताच जाणार होतो. नागसेन कुंदाला घेऊन त्यांच्या पुढ्यात उभे झाले. तुमच्यामुळे आम्हाला त्रास तर झालाच, खूप त्रास झाला. पियुष कठोर स्वरात बोलले. नागसेन कुंदा गोंधळून त्यांना बघायला लागले. तुम्हाला काय वाटले? मला कळणार नाही? तुम्ही तेच आहात ज्यांच्यामुळे माझ्या लेकीला फक्त यातना मिळाल्या. पियुषच्या चेहऱ्यावर आता राग स्पष्ट दिसत होता. आम्हाला माफ करा दादा, चूक झाली. कुंदा हात जोडून माफी मागू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून पाणी गालावर उघडले. पहिले तर मी तुमचा कोणीही नाही आणि तुम्ही त्या लायक नक्कीच नाही की तुमच्याशी कुठले नाते जोडावे. आणि तुम्ही विनासोबत जे केले ते चूक नव्हती तर गुन्हा होता, आणि या गुन्ह्यासाठी मी तुम्हाला जेलमध्येही पाठवू शकतो. पियुष दोघांवर जडजडीत कटाक्ष टाकून कठोर स्वरात बोलले. त्यांची नजर जणू आग ओकत होती. कुंदा नागसेन घाबरून त्यांना बघायला लागल्या. घाबरू नका, मी असे काही करणार नाही. तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यासाठी तुमचा गुन्हा पोलिसांना सांगावं लागेल. केस सुरू होईल आणि या सगळ्या जगाला माहीत पडेल विनासोबत तुम्ही काय केले. आणि शनाया तुमची मुलगी आहे. माझ्या विनाच्या नशिबात आत्ता कुठे सुख आले. आता तिच्या आसपासही तुमची सावली नको. तसेही मी काय तुम्हाला शिक्षा करणार? तुमच्या एकुलत्या एक मुलाने तुम्हाला नाकारले. तुम्ही विनाला स्वतः दूर लोटले आणि तुमची खरी मुलगी ती लहान वयापासून श्रीमंतीत वाढलेली आमच्याजवळ राहून ती आमची नाही बनू शकली. मग ती तर तुम्हाला कधीच तिचे आई बाबा मानणारच नाही. याहून मोठी शिक्षा ती काय? उतार वयात तुमची लेकरं तुमच्यासोबत नाही.
पियुष बोलले. तसे नागसेन कुंदाने शरमेने मान खाली झुकवली. मी तुमच्याशी बोलत आहे कारण तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्हाला वीणाला भेटायची इच्छा होऊ नये. आता तिच्यावर तुमची सावलीही मी सहन करणार नाही. आणि तरीही कधी तुम्ही वीणाला भेटण्याचा प्रयत्न केला तर अशा आरोपात तुम्हाला जेलमध्ये पाठवेल की तुम्ही प्रयत्न करूनही तिथून बाहेर येऊ शकणार नाही. माझी मानसी खूप साधी आहे. तुमच्यामुळे तिने खूप दुःख सहन केले. तिला कळायला नको तुम्हीच आमच्या लेकीच्या बर्बादी मागे होतात. तिला खूप त्रास होईल. तिला काही कळायच्या आत तुम्ही इथून निघून जा. पियुष धमकीवजा सुरात बोलले. तसे नागसेन कुंदा त्यांच्या पुढे हात जोडून काही न बोलता निघून गेले. पियुष, तुम्ही एवढ्या सकाळी इथे का बसून आहात? मानसी केसांना वर बांधत पायऱ्या उतरून खाली आल्या. अगं ते झोप झाली म्हणून इथे येऊन बसलो, पियुष बोलले. बरं, तुम्ही फ्रेश होऊन या. मी आपल्यासाठी चहा बनवते आणि जाताना थोडंसं त्या दादाला निरोप देऊन या. सोबतच चहा घेऊ. मानसी किचनच्या दिशेने जात बोलल्या. मान, ते जोडपं काही वेळाआधीच निघून गेले, पियुष बोलले. निघून गेले? मला न भेटताच? मानसी परत त्यांच्या जवळ येत सोफ्यावर बसल्या. अगं, त्यांची सकाळचीच ट्रेन होती म्हणे. उशीर नको व्हायला म्हणून निघून गेले, पियुष बोलले. बरं, पण खूप साधी माणसं होती ती, हो ना? मानसी हसून बोलल्या. कधी कधी चेहऱ्यावरून साधी दिसणारी माणसे प्रत्यक्षात साधी असतात असे नाही मान. काही लोक आतून अगदीच क्रूर असतात पण चेहऱ्यावर साधेपणा घेऊन फिरतात. पियुष नागसेन कुंदाचा विचार करत बोलले तर मानसी गोंधळून त्यांना बघायला लागल्या. बरं, ते जाऊ दे. मान, मला प्रॉमिस कर यानंतर रस्त्यावर भेट झालेल्या माणसांना घरी घेऊन येणार नाहीस. लोक दिसतात तेवढेही साधे नसतात. तू भोळेपणाने त्यांची मदत करायला जाणार, पण होऊ शकते कधी कोणाचा ट्रॅपही असेल. कोणी चोर गुंड असतील. त्यांच्यामुळे तू धोक्यात येऊ नये एवढंच वाटते. तुझ्या या साध्या स्वभावाची खूप काळजी वाटते मला. एवढं करशील ना? पियुष त्यांच्या पुढ्यात हात करत काळजीच्या सुरात बोलले. प्रॉमिस. मानसीने हसतच त्यांच्या हातावर हात ठेवले. सकाळी वीणाची झोप चाळवली. तिने डोळे किलकिले करत उघडले तसे तिची नजर सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत असणारे विद्युतवर पडली. ते घालातच हसले. अंगावरचे पांघरून दूर सारत ती त्याच्याजवळ जात त्याच्या मांडीवर बसली. झाली झोप? लॅपटॉपवरची नजर हटवत तिचे केस कानामागे सारत त्याने विचारले. तुम्ही एवढ्या सकाळी काय करत होतात? त्याच्या गळ्याभोवती हात गुंफत त्याच्या गालावर ओठ टेकवत ती झोपाळलेल्या आवाजात बोलली. काम करत होतं क्युटी पाय. तिचे केस बाजूला करत त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले. किती काम करताय तुम्ही? कधी कधी ना मला विचार येतो मी कधी तुमचे एवढे काम करू शकेन. वीणा हसून त्याला बघायला लागली. तुला काम करायची काय गरज क्युटी पाय? मी आहे ना. तू फक्त आता आराम करायचं. विद्युत तिच्या गालावर हळूवार अंगठा फिरवत बोलला. पण मलाही खूप मेहनत घ्यायची आहे. तुमच्या एवढे नाव कमवायचे आहे. सक्सेसफुल बनण्याचे काही टिप्स द्या ना विद्युत. वीणा स्वप्नवत बोलली. ते नंतर देतो. आधी माझी फीस तर पेड कर. विद्युत तिच्या गालावर ओठ फिरवत बोलला. त्रास देऊ नका ना विद्युत. वीणा गाल फुगवून बोलली. तुला त्रास देणं माझा हक आहे क्युटी पाय. विद्युत तिच्या ओठावर हलके स्मोच करत बोलला. तसे तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्यानेही हसतच तिच्या भोवती मिठी घट्ट केली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.